आणि शिवरायांच्या इतिहासात हेच महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांनी नारीचा खूप सन्मान केलेला आहे. आणि पुन्हा शिकवलं माहित आहे, मासाहेब जिजाऊंनी शिकवलं शिवरायांना नारीचा सन्मान कसा करायचा. वयवर्ष शिवरायांचा 1645 ची गोष्ट आहे. शिवरायांचा जन्म 1630 1645, 15 वर्षाचे शिवराय म्हणजे आजचं नवीच लेकरू. एक खटला आलेला आहे खेड शिवापूरच्या बाजूला, एक रांजे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पाटील आहे. आणि त्या पाटलानं काय केलं, एक विवाहित स्त्री धुणं धुण्यासाठी नदीवर गेली, ओढ्यावर गेली आणि ती एकटीच आहे म्हणून त्याच्या वेळेचा फायदा त्याने घेण्याचा प्रयत्न केला. तिची अब्रू लुटली, तिला बाटवलं. आता आपलं जीवन बाटलेलं आहे, काय कामाचं जगणं म्हणून त्याच डोहामध्ये त्या स्त्रीनं, त्या मुलीनं आत्महत्या केली. गरीब शेतकऱ्याची मुलगी. आता ही गोष्ट तिच्या बापाला कळाली की आपल्या मुलीने आत्महत्या केली, मृत्यूचं कारण हे आहे. आणि सरळ जबाब मासाहेब जिजाऊंकडे गेला. छत्रपती शिवरायांचं वय 15 वर्ष आणि मासाहेब जिजाऊंना सांगितलं. मासाहेब जिजाऊ म्हणजे साक्षात भवानीचा अवतार, मी तुम्हाला सांगतो. आणि ही गोष्ट जेव्हा ऐकली, एका शेतकऱ्याच्या मुलीला वाटवलं आणि त्या मुलीने आत्महत्या केली, तेव्हा मासाहेब जिजाऊच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि मासाहेब जिजाऊंनी पाहिलं शिवरायांकडे आणि समोर बोलवलं, शिवा इकडे, तू घटना ऐकलीस? शिवराय म्हणले, हो मासाहेब मी घटना ऐकली, चल न्याय निवाडा कर. 15 वर्षाच्या लेकराला मासाहेब जिजाऊंनी न्याय निवाडा केला. आपण काय म्हणतो, 15 वर्षाचे तुला काय समजते, तू काय करणार आहेस, आणखीन काय तुला मिशा आल्यात का, माझ्या समोर तू बोलतोस का. आपण विनवणी करतो, लेकराला जबाबदारी द्या. जबाबदारी दिली तरच लेकरू मोठं होणार आहे. आणि 15 वर्षाच्या लेकराला मासाहेब जिजाऊ म्हणतात, न्याय निवाडा शुभा आता तुला करायचा आहे. आणि शुभाने सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि जिजाऊंकडे पाहिलं. जिजाऊंचा राग आला होता, जिजाऊंना तिरस्कार आला होता, हे मान्यच नव्हतं जिजाऊला. आणि शुभाला कळालं की आपल्या आईला राग येणार आहे, तिरस्कार आलाय. आणि शिवरायांना एक आज्ञा केली की मावळ्यांनो याचे हातपाय तोडा, याचा चौरंग करा, की जेणेकरून पुन्हा माझ्या मासाहेबांच्या राज्यामध्ये कोण्याही परस्त्रीला कोणाची वाईट नजर पडली नाही पाहिजे. ही शिकवण आहे 15 वर्षात